आमदार नितीन पवारांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा मतदारांचा निर्धार। कळवण सुरगाणा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी प्रचाराचा चांगलाच धडाका लावला। त्यांनी तालुक्यातील मानूर, कळवण खुर्द, शिरसमणी, ओतूर, कुंडाणे, जुनी बेस, नवी बेस गावात प्रचार केल्यानंतर संपूर्ण गावात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन तरुण युवकांसह लाडक्या बहिणींची हितगुज केला। यावेळी ठिकठिकाणी त्यांचा औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या। काम करणारा माणूस अशी संपूर्ण कळवण सुरगाणा मतदारसंघात ओळख असलेल्या नितीन पवार यांनी तालुक्यात रस्ते, वीज, केटीवेअर बंधारे, छोटे मोठे धरणे, पांधन रस्ते, शेतकऱ्यांविषयी अडीअडचणी अगदी चुटकीसरशी सोडवण्यात, मग ते महावितरणची डीपी, वीज भारनियमन असो वा इतर कामं अगदी सहजपणे सोडवण्यात यश मिळवून देण्यासाठी यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया येथील मतदारांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केल्या। मार्केटसाठी अथवा नाशिकला भाजीपाला अशा पद्धतीने सगळे कामं आहेत, तुम्ही ते कराल अशी खात्री वाटते आणि या परिसरातील जनता पण तुम्हाला मतदान देईल। मी या गावाच्या वतीने, परिसराच्या वतीने सुद्धा सांगतो तर तुम्हाला या वेळेला परत संधी भेटेल अशी ग्वाही या भागाच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने सांगू का? आश्वासन मी सांगितलं, परंतु सगळ्यांनी तुम्हाला टाळ्या वाजून प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही भरघोस मतांनी निवडून याल। या शिरसमणीच्या नगरीमध्ये ज्या महादेव मंदिराच्या आणि या मारुतीच्या समोर ज्याने आजपर्यंत आश्वासनं दिली ती जर पुरी केली तर त्याला यश नक्की संपादन होतं, असा इतिहास या गावाचा आहे। कारण हे शिवाजी महाराज 16व्या शतकापासून मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर सर्व कार्यक्रम होत आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पूर्ण ताकदीने, उद्यापासून अजून जरा थंडावा होता आता, परंतु आता मंडळी मी सुद्धा सक्रिय राहील उद्यापासून, तरी तुम्हाला निवडून आणण्याची खात्री देतो आणि तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या पूर्ण होतील अशी ग्वाही देऊन मी थांबतो। जय हिंद। तू काय केलं रे? 2-3 वेळा निवडणुका लढला, तू काय केलं? तू सारी मुदई बांधून दिली तू आमच्या गावाला आणि तू चालला काय होता करायला? आणि तुम्ही काय देणार नितीन भाऊच्या गावाला? काय नितीन पवार तुमच्या गरीब उमेदवार तुम्ही द्यावा आता बसवलं ठीक आहे महाराजांची, संजू अण्णांची इच्छा होती की परत एक दौरा करून घ्यावा, मग त्यानिमित्ताने आज परत एक दौरा आपण ठेवला आहे। माझं जेव्हा सुरुवातीचा फॉर्म भरायच्या आधीच्या कार्यक्रमालाही आपण सर्व आले होते, नंतर फॉर्म भरायच्या वेळेसही आपण मोठ्या संख्येने उपस्थित, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो। कारण की मला म्हणजे यावेळेस बगडूमध्ये बदल दिसतोय, बरोबर ना? यावेळेस नाही त्याच्यामुळे कामं आपण दिलेत, पण 2-3 रस्ते ह्या भागातले राहिले, 2-3 रस्ते करायचे। जे काही राहिले 100% होतील बरं का, कारण की वेळ जरा कमी मिळाला, पण नक्की ते होतील एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो। आता जी काही आपण एक बंधारा केला, आता ते पाणी किती मी तर बघितलं नाही, आता किती छानपैकी साठलं असेल, बरोबर आहे का? पुढचाही आपल्याला खाली करायचा आहे, निश्चितच तोही करू, कारण की हे बंधारे करण्याचा उद्देश एवढाच होता की मागच्या पंचवार्षिकला पाणी 90 दिवसात, तर 5 वर्षात तालुक्यात भरपूर कामं केली आहेत, उर्वरित कामे पुढील काळात नक्कीच करेन असं आश्वासन यावेळी नितीन पवार यांनी प्रचार सभेत दिलं। निश्चितच आपल्याला आता जे काही कॅनलचं पाणी येतं ते आता तुम्हाला अडचण येणार नाही। आता आम्ही काही प्रमाणात गाळ काढला, पण तो काही एवढा निघाला नाही चंद्रपूरमध्ये, मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय, डेड स्टॉक म्हणजे पाणीच राहत नाही। तर आपल्याला कसं पुढच्या वेळेस आम्ही अजून प्रयत्न करू, दरवर्षी जेवढा गाळ काढते याचा आमचे प्रयत्न राहणारच आहे। जे काही अर्जुन सागर धरण असल्यामुळे आपल्याला ते सोयीचं होतं, एक लक्षात घ्या। ते जर धरण नसतं, कारण की त्या धरणातून हिशोब धरला जातो, हे उज्ज्वलाच्या उन्हाळ्यात वगैरे पाणी सुटतं ना, ते तिथून मग अर्जुन सागर मधनं ते मालेगावला दिलं जातं। मग ते जर धरण असतं निश्चित हा भाग कोरडा राहिला असता। कैलासवासी आपले दादासाहेबांची ती पुण्य आहे, एक लक्षात घ्या। ते खेळतं पाणी सोडलंय हिशोबाने। आता आम्ही भविष्यात या चंद्रपूरसाठी वरती मी बोललो की नाही माहिती मागच्याच आपण धनोलीला गेले आहात का नाही माहित नाही, धनोलीला एक आमचं MI टँक आहे, त्याच्यावरती एक मोठी साईट आहे,
तर आम्ही भविष्यात ती साईड केली की त्याचं पाणी तुम्हाला चंद्रपूरमध्येच येणार, त्याचंही पाणी चंद्रपूरलाच येणार. तर आपण त्याचाही प्रयत्न करतोय की ते धरण कसं भविष्यात होईल की जेणेकरून तुम्हाला पाटाला त्याचं पाणी उपलब्ध होईल. अधिक काही वेळ घेत नाही. येत्या 20 तारखेला घड्याळ निशाणी लक्षात ठेवा. कारण की मी काय एवढं सांगतो, शांत रे थोडं बाहेर बोलणं बंद करा म्हणा थोडं उमेश. ते मला पुढच्या छोटा माहीत ठेवा. तुम्हाला म्हणजे एक उदाहरण देतो. इतकं म्हणजे राजकारण चालू आहे, म्हणजे माझे वय 55, त्यांचं वय 75. आम्ही सर्वांची फॉर्मची छाननी होती. त्यात सर्व बसले उमेदवार बरं का मामा. सरांनी सांगितलं साहेब आमची कोणाबद्दल हरकत नाही, सर्वांनी A to Z. मग अधिकाऱ्यांनी नाव वाचले. पहिला फॉर्म JP गावितनीच भरला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव घेतलं मंजूर, नितीन पवार मंजूर, ते जे आपल्या प्रांतांनी सरांचे नाव घेऊन मंजूर. फक्त एकाची हरकत ते ND गावितांनी घेतले. आता ठीक आहे, तुम्हाला नदी काठ नाही तर नदी काठच्या लोकांना 90 दिवसाला रोटेशन त्यांच्याच झाली नाही. कोर्टाने झाले. आम्ही विरोध केला होता, त्याला विरोध केला. पण नदी काठला 90 दिवसाला रोटेशन होतं. आपण ते 45 दिवसाला केलं. म्हणजे हा फरक आहे कामाचा. आणि आता ह्या 75व्या वयामध्ये मी उद्या म्हातारा होणार आहे मी असं म्हणणार नाही, पण आता त्यांना विकास सुचून राहील. आता विकास करा. अहो तुम्ही 35 वर्ष होते, ND पवार साहेब 40 वर्ष होते. त्यांनी कसं सुरुवात केलेलं आहे. जसं मला पहिल्यांदा निवडून दिलं, मी 2200 कोटी आणले. आता मी ठरवलंय की पुढच्या वेळेस आपण कमीत कमी 4 कोटी कसे येतील, 4,000 कोटी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. कारण की माणसांनी पुढे बघितलं पाहिजे, पुढचं दृष्टिकोन बघितलं पाहिजे काम करताना. तर तुमच्याकडे जर आले बिले जे काही येतील, बरेच जण येतील, शैलेश दादा, बरेचसे दादा बाबा येतील, तर तेवढं जरा विनंती आहे लक्ष ठेवा. कारण की 5 वर्षातून एकदाच संधी येते. तुम्ही 85चा अनुभव बघितलाय, जुन्या मंडळींनी किती तालुका मागे गेला. 2014चाही अनुभव घेतलाय, तालुका किती मागे गेला. आपल्या तालुक्याला राजकारणापेक्षा विकासावरती राजकारण चालतं, विधानसभेचं निवडणूक. तर त्या विकासाच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपले. याप्रसंगी कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष राजेंद्र भांबरे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.